हॅलो स्टुडंट्स, आता पहा आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये जे टाइप्स ऑफ मॅट्रिसेस पाहिले होते. आपण काय शिकतोय? टाइप्स ऑफ मॅट्रिसेस. काय शिकतोय? टाइप्स ऑफ मॅट्रिसेस. ओके. आता टाइप्स ऑफ मॅट्रिसेस मध्ये आपण जे प्रिव्हियस लेक्चरमध्ये टाइप्स पाहिले त्यातले काही टाइप्स बाकी होते आपले. त्यातले काही टाइप्स काय होते? बाकी होते. आणि ह्या लेक्चरमध्ये आपण ते टाइप्स कंप्लीट करणार आहोत. ह्या लेक्चरमध्ये आपण ते टाइप्स काय करणार आहोत? कंप्लीट करणार आहोत. तर नेक्स्ट जो टाइप आहे मॅट्रिसेसचा, द टाइप इज सिंग्युलर मॅट्रिक्स. द टाइप्स इज सिंग्युलर मॅट्रिक्स. सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय पहा. What is mean by singular matrix? What is mean by singular matrix? The singular matrix is a matrix whose determinant is equal to 0 called singular matrix. अतिशय सोपे बाळांनो, ज्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट 0 ज्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट काय होतो बाळांनो? 0. ज्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट 0 होतो त्या मॅट्रिक्सला सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणतात. काय म्हणतात? सिंग्युलर मॅट्रिक्स. अतिशय सोपं एक्झाम्पल घेऊ आपण. पहा एक्झाम्पल. समजा एखादी मॅट्रिक्स matrix A, a matrix A that is 1 2 3 6. This is a matrix, okay, whose order is 2 by 2 आणि याच्यामध्ये दोन रो आहेत, दोन कॉलम आहेत. The first 2 stands for row, the second 2 stands for column. Let determinant of A, this is the sign. हे मॅट्रिक्सचं साइन आहे ब्रॅकेट वाला आणि डिटर्मिनंटचं दोन लाईन्स असतात ना इथे. दॅट इज डिटर्मिनंट ऑफ 1 2 3 6. आणि हा डिटर्मिनंट सॉल्व करा. 6 1 जा 6, 3 2 जा 6. द आन्सर इज 0. म्हणजे डिटर्मिनंट ऑफ A इज 0. म्हणून मॅट्रिक्स A is singular matrix. A is singular matrix. The matrix A is singular matrix. The matrix A is singular matrix. म्हणजे ज्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट 0, ज्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट 0 त्या मॅट्रिक्सला काय म्हणायचं मला? सिंग्युलर मॅट्रिक्स. त्या मॅट्रिक्सला काय म्हणायचं? सिंग्युलर मॅट्रिक्स. अतिशय सोपं आहे. समजतं मी का? ओके, आलं लक्षात सगळ्यांना? ओके. याच्या अपोजिट दुसरी मॅट्रिक्स कोणती असणार आहे? नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. कोणती असणार? नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. ओके. द नेक्स्ट वन इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. Next one is non-singular. Non-singular matrix. Okay. A matrix whose determinant is not equal to 0 is not equal to 0. Determinant is not equal to 0 called non-singular matrix.
called non-singular matrix. ज्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट 0 येत नाही, ज्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट 0 येत नाही तिला काय म्हणायचं? म्हणायचं नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. काय म्हणायचं? नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. तिला काय म्हणायचं? नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. आलं लक्षात सगळ्यांच्या? ओके. याचं एक्झाम्पल द्यायचं, याचं जर एक्झाम्पल द्यायचं, a matrix that is 1 2 3 4. Now determinant of E is equal to determinant of 1 2 3 4. 4 ones are 4, 3 twos are 6, that is minus 2. Determinant of E किती आला? Determinant of A किती आला? minus 2. Now determinant of A is not equal to 0. म्हणून A is बोला non-singular matrix. A is non-singular matrix. आलं लक्षात? A is non-singular matrix. आलं लक्षात? अतिशय सोपं आहे, अतिशय सोपं आहे. This is non-singular matrix. Okay? आता पहा एक कन्सेप्ट आहे छोटासा, that is transpose of matrix. That is transpose of matrix. हे झालं नॉन सिंगुलर सिंगुलर. देन कन्सेप्ट एक छोटीशी, हा टाइप नाहीये, पण हा कन्सेप्ट शिकून आपल्याला पुढचे दोन टाइप पाहिजे, कारण की त्या टाइप मध्ये हा कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे. एक छोटासा कन्सेप्ट आहे ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स, तो पाहू. Concept is transpose of matrix, that is A transpose, that is A transpose. Okay. आता याचे एक्झाम्पल देतो डायरेक्ट, याचे डायरेक्ट एक्झाम्पल देतो. कसं आहे? समजा A मॅट्रिक्स, A मॅट्रिक्स that is 1 2 3 4 5 6. A मॅट्रिक्स ऑर्डर आहे 2 by 3. या मॅट्रिक्सची ऑर्डर काय? 2 by 3. याच्यामध्ये 2 रो आहेत आणि 3 कॉलम आहेत. 3 काय आहेत? कॉलम. आय वांट टू फाइंड A ट्रान्सपोज. आय वांट टू फाइंड A ट्रान्सपोज. आय वांट टू फाइंड A ट्रान्सपोज. अतिशय सोपा कन्सेप्ट आहे आणि रूल आहे की जे रोज आहेत का ते कॉलम करायचे, जे रोज आहेत ते काय करायचे? कॉलम. म्हणजे 1 2 3 हा रो आहे तो कॉलम करायचा. 4 5 6 हा रो आहे तो कॉलम करायचा. मग ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर काय होणार? किती रोज आहेत? 2 आणि किती कॉलम झाले? 3. मॅट्रिक्सची ऑर्डर रिव्हर्स, दॅट इज 3 रोज आणि 2 कॉलम्स आहेत. 1 2 3 3 रोज आहेत, 2 कॉलम्स आहेत. काय आहे? 2 कॉलम्स आहेत. समजा A ट्रान्सपोजचा मी पुन्हा ट्रान्सपोज फाइंड आउट करतो. A ट्रान्सपोजचा मी पुन्हा ट्रान्सपोज फाइंड आउट केला तर हा 1 4 रो आहे तो कॉलम येणार, 2 5 रो आहे तो कॉलम येणार, 3 6 रो आहे तो कॉलम येणार आणि मॅट्रिक्स ऑर्डर पुन्हा काय होणार आहे? 2 by 2 by. याच्यावर आपण रूल काय शिकलो की A ट्रान्सपोज ऑफ ट्रान्सपोज gives A, gives A. A ट्रान्सपोज ऑफ ट्रान्सपोज gives A. ओके. आलं लक्षात सगळ्यांच्या? अतिशय सोपं कन्सेप्ट आहे. याच्यावर समजा काही एक्झाम्पल घेतली आपण, काय घेतली? एक्झाम्पल. समजा एक्झाम्पल्स. फर्स्ट एक्झाम्पल समजा A मॅट्रिक्स 1 2 4 5. दूसरा एक्झाम्पल समजा B मॅट्रिक्स 4 5 6. तीसरी C मॅट्रिक्स 1 4 -2 5 8 9 3 4 7. ओके. या सगळ्यांचे A ट्रान्सपोज फाइंड आउट करायचे. या सगळ्यांचे काय शोधायला लागतील आपल्याला? समजा A ट्रान्सपोज काय करायचे मला फाइंड आउट करायचे. या सगळ्या मॅट्रिक्सचे मला काय फाइंड आउट करायचे बाळांनो? A ट्रान्सपोज. काय फाइंड आउट करायचे? A ट्रान्सपोज. आता मग आन्सर काय येणार आपलं सांगा? द आन्सर इज A ट्रान्सपोज. याचा A ट्रान्सपोज काय सांगा? A ट्रान्सपोज इज इक्वल टू जे रो आहे ते काय लिहिलं? कॉलम. 1 2 रो आहे तो काय लिहिला? कॉलम.
4 5 रो आहे तो काय लिहिलं मी कॉलम. दिस इज ए ट्रान्सपोज. तर बी ट्रान्सपोज हा रो आहे, एकच रो आहे, तो काय लिहिला डायरेक्ट कॉलम 4 5 6 4 5 6. सी ट्रान्सपोज जे रो आहे तो लिहिला कॉलम 1 4 -2 5 8 9 3 4 7 3 4 आलं लक्षात. ह्या मॅट्रिक्सचा ऑर्डर होता 2/2. ह्या मॅट्रिक्सचा ऑर्डर होता काय 2/2. याची काय होती 1 रो 3 कॉलम 1/3. याची काय आली 3/1. याची काय होती 3/3. हे सुद्धा काय आलं 3/. म्हणजे जो ट्रान्सपोजचा कन्सेप्ट आहे तो तुम्हाला समजतो. जो ट्रान्सपोजचा कन्सेप्ट आहे तो तुमच्या लक्षात आला असेल. ओके. आता पहा, हा झाला ट्रान्सपोजचा कन्सेप्ट. आता ह्या मॅट्रिक्सच्या ट्रान्सपोजच्या कन्सेप्टवरून दोन आपले टाइप्स आले. किती टाइप्स आले आपले? 2 टाइप्स आले. ते आपल्याला पाहिजे. ते आपल्याला पाहिजे आहे. लक्षात आलं. ओके. आता बघा, the next one is symmetric matrix. The next one is symmetric matrix. Symmetric matrix. Symmetric matrix. आता कशाला म्हणायचं symmetric matrix? Symmetric matrix means what? What is mean by symmetric matrix? सिमेट्रिक मॅट्रिक्स आणि शेवटची एक्सक्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स ह्या दोन याच्यावर चांगलं लक्ष द्या. तर व्हॉट इज मीन बाय सिमेट्रिक मॅट्रिक्स? आता लक्ष द्या, डेफिनेशन देतो. मॅट्रिक्स is said to be symmetric if and only A is equal to A transpose. A is equal to A transpose or A transpose is equal to D. ज्या मॅट्रिक्सचा ती मॅट्रिक्स आणि तिचा ट्रान्सपोज सेम टू सेम असेल, असं ज्या मॅट्रिक्स मध्ये घडेल त्या मॅट्रिक्सला म्हणायचं काय म्हणायचं बाळांनो? सिमेट्रिक मॅट्रिक्स. काय म्हणायचं? सिमेट्रिक मॅट्रिक्स. पहा, मी एक एक्झाम्पल देतो. पहा एक्झाम्पल समजा ए मॅट्रिक्स this is A matrix. I want to find A transpose. That is A transpose. तो आम्ही आता शिकवलं A transpose. जे रोज आहे ते करायचे कॉलम A H G हा रो आहे तो कॉलम करायचा H B F G F C A आणि हा A ट्रान्सपोज नीट चेक करा ना. A आणि A ट्रान्सपोज A H G H B F G F C म्हणजे A is equal to काय मिळालो? A transpose. Here A is equal to A transpose. म्हणजे ह्या मॅट्रिक्सचा A आणि A ट्रान्सपोज काय मिळालो? सेम टू सेम. दिलेल्या मॅट्रिक्सचा A आणि A ट्रान्सपोज काय सेम टू सेम. Hence A is called as a symmetric matrix. म्हणून A is called as symmetric matrix. येथे लक्षात तुमचं अतिशय सोपं आहे की व्हॉट इज मीन बाय सिमेट्रिक मॅट्रिक्स. व्हॉट इज मीन बाय सिमेट्रिक मॅट्रिक्स. सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणायचं कशाला? ज्या मॅट्रिक्सचा A आणि A ट्रान्सपोज काय असतो बाळांनो? सेम टू सेम. काय असतो? सेम टू सेम. तिला काय म्हणायचं? सिमेट्रिक मॅट्रिक्स. आलं लक्षात सगळ्यांच्या?
नक्की लक्षात आलं सगळ्यांच्या. And then now the next matrix is skew symmetric matrix. The next matrix is skew symmetric matrix. Okay. The next one is skew symmetric matrix. Now, what is mean by skew symmetric matrix? Let's say that again. A matrix in which a matrix capital is said to be skew symmetric. Is said to be skew symmetric if A is equal to minus of A transpose or A transpose is equal to minus of A. म्हणजे A is equal to A transpose असो तर त्याचं साइन काय झालेलं असतं, चेंज झालेलं असतं. साइन काय झालेलं असतं, चेंज झालेलं असतं. अजून स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स अजून काय एक नोट आहे इन विच ही एक गोष्ट महत्त्वाची, A is equal to minus of A transpose is equal to minus of A. पण अजून एक गोष्ट महत्त्वाची, इन स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स in skew symmetric matrix all diagonal elements are zero. This is the most important thing. In skew symmetric matrix all diagonal elements are zero. In skew symmetric matrix all diagonal elements are zero. Example the A matrix. Okay. Allah sir, this is skew symmetric matrix. आता आपण एक प्रूव्ह करू पहा. लगेच त्याचा A ट्रान्सपोज डायगोनल एलिमेंट झिरो आले सगळे. डायगोनल एलिमेंट काय आले सगळे झिरो, आपले सॅटिस्फाय झाले. आता A ट्रान्सपोज फाइंड आउट करू. काय फाइंड आउट करू? A ट्रान्सपोज. A ट्रान्सपोज जो रो येतो कॉलम राहील 0 H -G. इथे काय -H 0 -F G F 0. आणि तू मायनस साइन कॉमन काढू. A ट्रान्सपोज इक्वल तू मायनस साइन कॉमन काढू का इकडे. A ट्रान्सपोज इज इक्वल मायनस साइन कॉमन काढलं तर आतल्याचे चिन्ह बदललं सगळं 0 H -G -H 0 -F आता G F 0 आणि बघा ना हा कोणी A आहे. A ट्रान्सपोज इक्वल टू मायनस ऑफ A transpose is equal to minus of A. And म्हणून A is called as skew symmetric matrix. Capital A is called as बोला skew symmetric matrix. Skew symmetric matrix. अलग skew symmetric matrix. अशा पद्धतीने आपण जे टाइप्स ऑफ मॅट्रिक्स होते, टाइप्स ऑफ मॅट्रिक्स सगळे जे सगळे टाइप्स आपण पाहिले. आपण एकदा पुन्हा रिपीट करू की आपण कोणकोणते टाइप्स पाहिले. ओके. बाळांनो आतापर्यंत आपण कुठले कुठले टाइप्स पाहिले ना. टाइप्स ऑफ मॅट्रिसेस
टाइप्स ऑफ मॅट्रायसेस. टाइप्स ऑफ मॅट्रायसेस मध्ये आपण कुठले कुठले पाहिजे सांगा. The first type is that is row matrix. Row matrix. The second type is column matrix. The third type is null matrix. Null matrix. तिलाच काय म्हणतो zero matrix. काय म्हणतो zero matrix. The fourth one is square matrix. The fifth one is diagonal matrix. The sixth one is scalar matrix. The seventh one is identity matrix. तिलाच काय म्हणतो आपण युनिट मॅट्रिक्स. काय म्हणतो आपण युनिट मॅट्रिक्स. ओके. The eighth one is upper triangular matrix. काय म्हणतो upper triangular matrix. The upper triangular matrix. The ninth one is lower triangular matrix. The lower triangular matrix. The 10th one is singular matrix. Okay, the 11th thing is non-singular matrix. The 12th one is symmetric matrix. And the 13th one is skew symmetric. These all are the types of matrix. आणि एक छोटासा कन्सेप्ट पाहिला होता. concept. तो concept क्या होगा? The concept is transpose of matrix. This is the concept. The concept is transpose of matrix. हा एक concept आपण काय होता? हे टाइप पाहिलं. आणि या ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स वर हे दोन टाइप्स डिपेंड आहेत. दिस वन अँड दिस वन. हे दोन टाइप जे डिपेंड आहेत ते कशावर डिपेंड आहेत? ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. ओके. अशा पद्धतीने हे मॅट्रिक्सचे काय बाळांनो टाइप्स आहेत. टाइप्स. द फर्स्ट वन इज रो मॅट्रिक्स. द सेकंड वन इज कॉलम मॅट्रिक्स. द थर्ड वन इज null matrix. तिला म्हणतो आपण zero matrix. The next one is square matrix. The next one is diagonal matrix. Next one is scalar matrix. Then identity matrix. तिलाच काय म्हणतो आपण unit matrix. Next one is upper triangular matrix. Next one is lower triangular matrix. Okay. Then singular matrix. Then non-singular. आणि लास्टच्या दोन आहेत पाहतो that are the symmetric matrix and skew symmetric matrix. आता शॉर्ट मध्ये आपण कशा म्हणायचे मॅट्रिक्स ते पाहू. ज्या मॅट्रिक्स मध्ये एक रो असतो, फक्त एक आणि एकच रो असतो, कॉलम किती पण असतो फरक पडत नाही. ज्या मॅट्रिक्स मध्ये एक आणि एकच रो असतो, तिला काय म्हणायचं रो मॅट्रिक्स. ज्या मॅट्रिक्स मध्ये एक आणि एकच कॉलम असतो, तिला म्हणायचं कॉलम मॅट्रिक्स. तिला काय म्हणायचं बाळांनो कॉलम मॅट्रिक्स. ओके. ज्या मॅट्रिक्स मध्ये पुन्हा एकदा रिपीट करतो पहा. ज्या मॅट्रिक्स मध्ये फक्त एक आणि एकच रो असतो, तिला म्हणायचं रो मॅट्रिक्स. कॉलम किती पण असतो. ज्या मॅट्रिक्स मध्ये एक आणि एकच कॉलम असतो, रो किती पण असते, एकच कॉलम असतो 1, तिला म्हणायचं
ज्या मॅट्रिक्स मध्ये सगळेचे सगळे एलिमेंट 0 असतात तिला म्हणायचं नल मॅट्रिक्स, और तिला काय म्हणायचं झिरो मॅट्रिक्स. तिला काय म्हणायचं झिरो मॅट्रिक्स. ज्या मॅट्रिक्स मध्ये सगळे एलिमेंट काय असतात 0, पण तिला पर्टिक्युलर काय असते ऑर्डर असते. 2x2 ची पण 0 मॅट्रिक्स असते, 3x3 ची पण 0 मॅट्रिक्स असते. समजतंय? नेक्स्ट वन इज स्क्वेअर मॅट्रिक्स. नावं तर ते पाहिजे. स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे काय? ज्या मॅट्रिक्सचे जेवढे रो आहेत तेवढेच काय असतात कॉलम असतात. जेवढे रो आहेत तेवढे काय असतात कॉलम. नंबर ऑफ रोज इज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम. 1 by 1, 2 by 2, 3 by 3. The matrix is square matrix. Okay? Diagonal matrix. What is mean by diagonal matrix? ज्या matrix चे नॉन डायगोनल एलिमेंट सगळे 0 असतात. डायगोनल फक्त असा असतो. मॅट्रिक्स मध्ये असा डायगोनल कधीच नसतो, फक्त असा असतो. ज्या मॅट्रिक्स चे नॉन डायगोनल एलिमेंट 0 आहे, काय 0 आहे? नॉन डायगोनल एलिमेंट्स, त्या मॅट्रिक्सला म्हणतात डायगोनल मॅट्रिक्स. काय म्हणतात? डायगोनल. स्केलर मॅट्रिक्स. स्केलर मॅट्रिक्स म्हणजे काय? नॉन डायगोनल एलिमेंट 0 पण डायगोनल एलिमेंट असतात, पण ते सेम टू सेम असतात, आयडेंटिकल असतात. तुम्ही मागच्या लेक्चर मध्ये बघा मी सगळे एक्सप्लेन केले एक एक व्यवस्थित. ओके. द नेक्स्ट वन इज आयडेंटिटी मॅट्रिक्स which is generated by R. आयडेंटिटी मॅट्रिक्स which is generated by R. आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे काय कशा म्हणतात? ज्या मॅट्रिक्सचे नॉन डायगोनल एलिमेंट 0 असतात, नॉन डायगोनल एलिमेंट 0 असतात, पण डायगोनल एलिमेंट्स काय असतात? आयडेंटिकल, आणि ते 1 असतात. 1 1 1 डायगोनल एलिमेंट्स काय असतात? 1 1 1. ओके. अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स मध्ये एलिमेंट्स बिलो द डायगोनल आर 0 असतात, पण तिचं नाव अप्पर आहे, पण त्या डायगोनलच्या खालचे एलिमेंट 0 असतात. आणि लोअर ट्रायंगुलर म्हणजे काय? तिचं नाव लोअर आहे, पण डायगोनलच्या वरचे एलिमेंट काय असतात? 0 असतात. सिंग्युलर. ज्या मॅट्रिक्सचा डिटरमिनंट 0 येतो, ज्या मॅट्रिक्सचा डिटरमिनंट काय येतो? ज्या मॅट्रिक्सचा डिटरमिनंट काय येतो? 0, तिला म्हणतात सिंग्युलर. ज्या मॅट्रिक्सचा डिटरमिनंट 0 येत नाही तिला म्हणायचं नॉन सिंग्युलर. ओके. नेक्स्ट वन इज सिमेट्री. ज्या मॅट्रिक्स मध्ये A इज इक्वल टू काय असतं म्हणून A ट्रान्सपोज, A इज इक्वल टू काय असतं? A ट्रान्सपोज. ही कंडिशन ज्या मॅट्रिक्स मध्ये सॅटिस्फाय होते तिला म्हणतात सिमेट्री. आणि ज्या मॅट्रिक्स मध्ये A इज इक्वल टू मायनस ऑफ A ट्रान्सपोज हा काय होतो? ही कंडिशन सॅटिस्फाय होते तिला म्हणतात स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. आणि स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स अजून काय महत्त्वाचं? स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स मध्ये डायगोनल एलिमेंट कंपल्सरी 0 असतात. काय असतात? कंपल्सरी 0. लक्षात आहे तुमच्या? ओके. मग अशा पद्धतीने आपण टाइप्स ऑफ मॅट्रिसेस सगळे झालेले. आपण A ट्रान्सपोज ही जी कन्सेप्ट आहे, कन्सेप्ट ऑफ A ट्रान्सपोज ही सुद्धा शिकलोय. आता नेक्स्ट पार्ट आपण काय करू? नेक्स्ट लेक्चर मध्ये करू. ओके. थँक्यू.